कधी कधी तर एवढी झोप येते ना की बापरे विचारूच नका. उठल्यानंतर हेच नाही समजत दिवस आहे की रात्र आहे. मला तर कधी कधी असंच होते. थकवा आल्यानंतर त्याच्यानंतर मग कपडे धुवायचे राहिले होते. कपडे वगैरे धुतले. हवा तर म्हणजे पाऊस नव्हता पण हवा तर एवढी होती की म्हटलं आता दुसऱ्याच्या बिल्डिंगवर जातात की काय कपडे. मग मस्त आज बाजार होता. मस्त अशी झटपट तयार झाली निघाली बाजारात. एकटीच होती. मग लवकर जायचं होतं कारण की मग अंधार पडला तर सोबत पण कोणीच नव्हतं. मग गेली मस्त अशी बाजारात. आता म्हटलं थोडंफार सामान घेते आणि लगेच जाते. मग काय हे टॉप दिसले. म्हटलं आता टॉप पाहते. म्हटलं जर चांगलं असलं तर घेते. मग घेतले. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार कोणता घेतला काय. तर त्याच्यानंतर मग हे पोंगे आहे. आमच्याही लहानपणी आम्हाला आणते म्हणजे आणत होती ना आता पण आणते. सर्वांना स्पेशल मस्त असे. मग मी पण कधी बाजारात गेले की घेऊन येते आणि हे पण गेले तर घेऊन येता. जे की आम्हाला आवडतात लहानपणापासून आम्ही खाल्लेले आहे ते. त्याच्यानंतर मग बाजार एवढं घेतला. हात एवढा दुखत होता की बापरे याचीच कमी महसूस होत होती. मग म्हटलं तशी तर आता मी रूमवर जाऊ नाही शकत कारण की हात दुखत होता. मग थोडंफार बसली. मग तशीच का बसली. पाणीपुरी पण खाल्ली. कधी तर मी खात नाही तिखटवाली पण मी आज खाल्ली. त्याच्यानंतर हात एवढा दुखत होता की मग हे डायरेक्ट अशी कडेवरच घेतली. लेकरासारखीच घेतली. मग हे थैलीवरती हे जर सोबत असले मला काहीच घ्यायची गरज नसते. फक्त मी सामान घेतो. हे घ्या ते घ्या विचार काहीच नाही करत. नंतर मग घरी येता बरोबर पहिले सशाले टाकलं. हे जे मुळ्याचे पानं ते आबाजीनं फ्रीमध्येच दिले. चांगले होते हो त्याच्यानंतर मग एवढंच भाजीपाला आणलं तर एवढं भारी झालं होतं की विचारूच नका. घरी येता बरोबर पाणी पिलं. आता तर ब्लॉग बनवू शकत नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं तसं सबस्क्राईब. कधी कधी तर एवढी झोप येते ना की बापरे विचारूच नका. उठल्यानंतर हेच नाही समजत दिवस आहे की रात्र आहे. मला तर कधी कधी असंच होते. थकवा आल्यानंतर त्याच्यानंतर मग कपडे धुवायचे राहिले होते. कपडे वगैरे धुतले. हवा तर म्हणजे पाऊस नव्हता पण हवा तर एवढी होती की म्हटलं आता दुसऱ्याच्या बिल्डिंगवर जातात की काय कपडे. मग मस्त आज बाजार होता. मस्त अशी झटपट तयार झाली निघाली बाजारात. एकटीच होती. मग लवकर जायचं होतं कारण की मग अंधार पडला तर सोबत पण कोणीच नव्हतं. मग गेली मस्त अशी बाजारात. आता म्हटलं थोडंफार सामान घेते आणि लगेच जाते. मग काय हे टॉप दिसले. म्हटलं आता टॉप पाहते. म्हटलं जर चांगलं असलं तर घेते. मग घेतले. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार कोणता घेतला काय. तर त्याच्यानंतर मग हे पोंगे आहे. आमच्याही लहानपणी आम्हाला आणते म्हणजे आणत होती ना आता पण आणते. सर्वांना स्पेशल मस्त असे. मग मी पण कधी बाजारात गेले की घेऊन येते आणि हे पण गेले तर घेऊन येता. जे की आम्हाला आवडतात लहानपणापासून आम्ही खाल्लेले आहे ते. त्याच्यानंतर मग बाजार एवढं घेतला. हात एवढा दुखत होता की बापरे याचीच कमी महसूस होत होती. मग म्हटलं तशी तर आता मी रूमवर जाऊ नाही शकत कारण की हात दुखत होता. मग थोडंफार बसली. मग तशीच का बसली. पाणीपुरी पण खाल्ली. कधी तर मी खात नाही तिखटवाली पण मी आज खाल्ली. त्याच्यानंतर हात एवढा दुखत होता की मग हे डायरेक्ट अशी कडेवरच घेतली. लेकरासारखीच घेतली. मग हे थैलीवरती हे जर सोबत असले मला काहीच घ्यायची गरज नसते. फक्त मी सामान घेतो. हे घ्या ते घ्या विचार काहीच नाही करत. नंतर मग घरी येता बरोबर पहिले सशाले टाकलं. हे जे मुळ्याचे पानं ते आबाजीनं फ्रीमध्येच दिले. चांगले होते हो त्याच्यानंतर मग एवढंच भाजीपाला आणलं तर एवढं भारी